घे इकडं ठेव बाबा ठेव. चालू केले होय. सगळ्यांना धन्यवाद. काय लय परेशान मध्ये आहे मी. माझ्या भावानं बहिणींना मी लय परेशान मध्ये आहे. बघा आता चाले दवाखान्यातून आता चाले गेले बघा घाई घाई दवाखान्याला. माझ्या मनामध्ये काय यायला लागलं, मला भीती वाटायला लागली. रात्री आले होते ना, 2 वाजायला रात्री आले होते दवाखान्यातून घरी. अंधार एवढा शिडीमध्ये, एवढी भिकुडी बाई, मला एवढी भीती वाटते. रात्रीच्या 2ला आपल्या जावाईने खाली सोडलं आणि बघा वर येताना अंधार बुडूक शिडीमध्ये आणि एवढी मला भीती वाटते. तरी पण हे बघा मला त्या अंधारात मला भीती नाही वाटली. अशी चापत 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 मी शिडीवरून आले. शिडीवरून अंधार. आणि मग लेकरं झोपलेले होते. लेकरासाठी आले ना, 2 लेकरं झोपलेले होते. सकाळी शाळेत जायचे होते त्यांना. आले घरी पुरी रात शिडीमध्ये बाहेर बसले. काय सांगावा, अशी पुढची अवलाद असते असं पुढची बघा पुढच्या अवलादीचं दुखलंय बेकार आहे हो. पुढच्या अवलादीचं दुखलंय बेकार आहे. पुढच्या अवलादीचं आणि नवऱ्याचं. मी माझ्या भाऊजाईला पण म्हणलं, थोडं दुःख असतंय ना, काय सांगावं तुम्हाला. जरा बी त्यांना काटा मोडला ना, एवढी तकलीफ होती. नवऱ्याला बी जरा काटा मोडला ना, या बायकोला तकलीफ होती. लेकरांना जरा काटा मोडला, बाईला तकलीफ होती. आईसारखं मन कुणाचंच नसतं. आवाज कमी करणार आहे बाळा. आता चाले दवाखान्यातून मी. एक तर घाबरून सकाळी सकाळी गेले मी 10 वाजायला. पोरीनं फोन नाही केला, काय नाही. फोन आहे मग इथंच कुठंतरी आहे आणि आम्हाला काय दिसला नाहीये फोन. मोबाईल बारका मोबाईल इथंच आहे कुठंतरी. वाजाय बी लागला. दवाखान्यात गेले ना, तर मी म्हणलं पोरीला म्हणलं बघ बाई मोबाईलच भेटा नाही, लावून बघतो. वाजत बी होता. आणि बघा गेले तिथं मी घाई घाई सरळ रस्त्याने बघा उठले आणि कुणी दिसाना. आपली सुनबाई बी दिसाना, दुसरीवाली सून ती बी दिसाना, माझा दुसरा मुलगा बी दिसाना. म्हणून मी घाबरले. म्हणलं बाई माझे रात्री तिथं झोपायला बसले होते दवाखान्यात. ऍडमिट आहे ना माझा मुलगा. ऍडमिट आहे माझा मुलगा. तर नाही का मला तर त्याने लावलं कसं बी संध्याकाळी 12 वाजायला. 1 वाजते म्हणजे 1 वाजता आले मी घरी. परी ते 2 जण माझे सुनन लेक तिथं राहिले होते ना. आपली त्या दुसऱ्या मुलाची बायको तर तिथंच ह्या त्याच्यापाशी जास्त. आता तिला सेवा करावं लागणार ना. आता आम्ही गेल्यावर तर आमचं माया संदाळ बघून ते मला म्हणते असं लागला हे करायला. मला घेऊन चल घरी, मला घेऊन चल घरी. असं मला जास्त धरलं, पदर बी धरला मला, असं धरलं घेऊन चल मला नको घेता, मी त्रास नाही देणार. मला माहिती आहे माझं लेकरू त्रास नाही देणार. पण आता ते सगळे कुणीच ऐकणार ना, कुणीच ऐकणार. सगळे म्हणाले तुमच्या जिम्यावर नाही साचलं तर न्यावा. तुम्ही अंगुठा द्या, तुमचा अंगुठा द्या इथं दवाखान्यात. मग मी म्हणलं आता मी म्हणलं हा देते मी. आईची माया येडी असते की हो. मी म्हणलं देते मी म्हणलं. आणि हे बघा सगळे मला लागले डॉक्टर लोक. डॉक्टरने आणि घरचे पण म्हणाले घरी नेऊन काय करणार तू, एवढं म्हटलं त्याचा दुखणं आहे त्याच्या अंगामध्ये आणि कशी काय तू घरी नेणार. मग मी आले बाहेर रडत बसले. मग 2 वाजायला घरी आले. घरी बी रडले. म्हणजे मला लय त्रासच झाला. असे असते हो पुढच्या अवलादीचं लय दुःख बेकार असतं. आशीर्वाद द्या माझ्या लेकराला. देवाचा परमेश्वराचा तर आशीर्वाद आहे. देवा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. पण माझ्या तुमच्या भावांचा, बहिणींचा, माझ्या माईचा, माझ्या भाषांचा, माझ्या मुलींचा सगळा आशीर्वाद पाहिजे माझ्या लेकराला. सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे माझ्या लेकराला. देवा परमेश्वराचा, ईश्वराचा आशीर्वाद आहे. सगळ्यांना माझे कोटी कोटी धन्यवाद. देवाला तर माझा पहिला कोटी कोटी धन्यवाद आहे. पण तुम्हाला पण सगळ्यांना माझा कोटी कोटी धन्यवाद. बघा
हे बघा आता पोराला शाळेत पाठवायचंय, पळत पळत आले बघा, नुसतं बघा पाय लागले माझे दुखायला. बसले होते रडत, म्हणलं एक इडव करून टाकू. माझे एवढं काही इडव नाहीत बरं का, मला समजून घ्या. माझं पोरग बरं होऊस तर माझं नाही जमणार मला इडव काढायला. एक अर्धा काढून ते प्लीज, असं नाही बाई, बंद कसं करा म्हणून काढणार. हे घे रे पाव, धर. कुठे गेला? हा अरे इससे नहीं बना ना, मग अरे उससे बना है, कोणचं ते? अरे उससे बना, ये मत लो, किसके साथ मत खाओ, आणि हे कशावर खायचा? ये चहा बरं खाऊ का? किसके साथ नहीं, उसमें लहसुन है. अरे रामा, मी आता काढणार होते ते पाव, मला माहितीच नाही. सांग मामांना सांग, हेच काय ह्याच्याबरोबर म्हणलंच, मग मी त्याच्याबरोबर माहिती मला. उसके साथ इसके साथ बोल रहा तो उसके साथ बोल रही है बड़ी. मग हे करायचं का पाव? माग सर, ये बाजू का इकडे काटो, दाखव, इथं काय? ये बाजू का काटो, ये बाजू का हा, काटो. कशाला ते बाजूचं हाँ, काय? ये ना बाजू का ऐसे ऐसे काटो, जल्दी बनाओ. दार हे बंद कर ना बाळा.